नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आता तातडीने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। गोडसे भुजबळ यांच्या पाठोपाठ आता भुसेही मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय। नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही तिढा मात्र कायम आहे आणि भुसे यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईला सुद्धा पोहोचणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आता तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय। गौरी, आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवशी हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत, जे आग्रही आहेत ही नाशिकची जागा त्यांना मिळावी यासाठी ते काल रात्रीच मुंबईला रवाना झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळच्या दरम्यान भेट देखील घेणार होते आणि त्यानंतर छगन भुजबळ देखील सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान मुंबईकडे निघालेले आहे। एकूणच जर बघितलं तर दादा भुसे आता त्यानंतर जात आहे। गोडसे भुजबळ यांच्या पाठोपाठ भुसे देखील आता मुंबईला पोहोचत आहे। एकूणच नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, त्याबाबतच्या हालचाली देखील वाढलेल्या आहेत आणि नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये शिंदेंची शिवसेना ही आग्रही आहे। दुसऱ्या बाजूला भाजपकडनं देखील या जागेवर दावा केला होता आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या जागेवर देखील दावा सांगितला जात होता। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याकडनं माझ्या नावावर शिक्कामोर्तब हा दिल्लीतून झाला अशा पद्धतीचं देखील सांगण्यात आलं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं जे मंत्री आहेत दादा भुसे ते देखील आता मुंबईला पोहोचत आहेत। त्यामुळे आजच्या दिवशी मोठ्या घडामोडी नाशिकच्या जागेसंदर्भात होणार आहे। त्यामध्ये नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी।